जास्त मेहनत न घेता अगदी झटपट अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवून इथं तयार आहे। नमस्कार, स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी झटपट अशी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर ही बटाट्याची रस्सा भाजी गरमागरम चपाती, फुलके किंवा मग भात किंवा पुरी सोबत भन्नाट लागते। तर आता ही बटाट्याची रस्सा भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण आज आपण इथं अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि घरातील कमी साहित्यामध्येच ही भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप, त्यानंतर घालूयात 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता पाणी न घालता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात। तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईत 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग, कढीपत्ता, त्यानंतर तयार केलेलं वाटण घालूयात। आता हे वाटण मिनिटभरासाठी परतून घेऊयात। तर खूप सोपी पद्धत आहे, झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला तर अप्रतिम अशी लागते। तर हे वाटण मिनिटभरासाठी परतून घेतलं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि हा कांदा 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं हा कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात 1 चमचा बॅडगी मिरची पावडर। याने भाजीला रंग खूप छान येतो। त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला। तर आता मिनिटभरासाठी हे परतून घेऊयात। तर हे मसाले मिनिटभर परतून घेतले की आता यामध्ये घालूयात 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर ह्या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मसाल्याचं बटाट्याच्या फोडींना छान असं कोटिंग आलेलं आहे। आता यामध्ये घालूयात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला की यामध्ये घालूयात गरम पाणी। तर यामध्ये मी 2 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे। तर तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 4 ते 5 मिनिटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊयात। तर 5 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर,
तर इथं आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर गॅस बंद करूया। तर इथं मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे। तर ही बटाट्याची रस्सा भाजी मला प्रचंड आवडते। तुम्हाला आवडते की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।